नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या निमित्तानं मवियाच्या समोर आता न्यायालयीन प्रश्न उभा ठाकला आहे। याआधी पदोन्नतीतलं आरक्षण एका फटक्यामध्ये संपवून टाकत मवियानं मागासवर्गीय समाजाच्या संदर्भातल्या एका अत्यंत संवेदनशील विषयाला छेडलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणावर मंत्रिमंडळामध्ये सुरुवातीच्या काळात काहीशी कुरकुर झाली आणि ती काँग्रेसने केली, पण एका समजावणीतल्या बैठकीच्या नंतर आणि त्यात सुद्धा ती बैठक अजित पवार यांच्या नेतृत्वात झाल्याच्या नंतर काँग्रेसने या विषयावर बोलणंच सोडून दिलं। पण महाराष्ट्रातला मागासवर्गीय समाज, दलित समाज या विषयाने पुरता दुखावलेला गेला होता। त्यांच्यातल्याच एका संघटनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायासाठी दाद मागितली आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला विचारलंय की पदोन्नतीतलं आरक्षण रद्द का केलं गेलेलं आहे। मुळात न्यायालयाच्या या विचारण्याच्या बरोबरच महाराष्ट्रात पदोन्नतीतलं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ज्या पुरोगामी सरकारवर होती त्याच्या हेतूबाबतही शंका उपस्थित होतीये। राज्यात पुरोगाम्यांचं सरकार आहे असं सांगितलं जात असताना त्यांच्याकडून एका समाजाचा घटनादत्त अधिकार काढून घेतला जात असेल तर कितपत ध्येय धोरणं ही सर्वसमावेशक आहेत हे सुद्धा चर्चेत यायलाच हवं। त्याच्याच जोडीला पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या निमित्तानं नक्की कोणाची कुठली पोटदुखी होती हे सुद्धा कळायला हवं, कारण सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाच्या संदर्भातला अंतिम निकाल आल्याच्या नंतर मराठा समाजाचं झालेलं नुकसान भरपाई करून मिळेल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून निघालं होतं आणि त्याच्यानंतरचा हा घटनाक्रम ज्यात पदोन्नतीतलं आरक्षण रद्द होण्याची घटना शामिल आहे ते सुद्धा परस्पराला जोडून आहे का असा प्रश्न उपस्थित होतो। मुळात आपण एका वर्गाचे प्रतिनिधी आहोत असं राजकारण करताना जो पक्ष सांगतो तो पक्ष सत्तेत आल्यानंतर सुद्धा त्याच वर्गाच्या प्रतिनिधित्वाच्यासाठी अधिक सक्रिय असतो का? आणि पर्यायानं जर समजा इतर दीन दलित शोषित पीडित समाजाच्या साठी आपण सत्तेत आहोत याचं कोणाला विस्मरण होतंय का, हेही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। आणि म्हणूनच प्रश्न आजच्या लक्षवेधीतला पदोन्नतीतलं आरक्षण हटवण्याच्या मागे नक्की फायदा कुणाला? या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत डॉक्टर राजू वाघमारे, प्रवक्ता काँग्रेस पक्ष, प्रकाश गजभिये, नेता राष्ट्रवादी काँग्रेस, आरक्षण अभ्यासक। आपल्या सोबत आहेत हरिभाऊ राठोड, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता, धर्मपाल मेश्राम आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते। माझा पहिला प्रश्न राजू वाघमारे यांना आहे। वाघमारे साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल अशी माझी अपेक्षा आहे। सर्वोच्च न्यायालय जेव्हा विचारतं की पदोन्नतीतलं आरक्षण रद्द का झालंय याचं उत्तर मवियाला द्यायचंय, राजू वाघमारे खुणेनं सांगतायत की त्यांच्यापर्यंत आवाज जात नाहीये। प्रकाश गजभियेंनाही हा आवाज पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे। प्रकाश गजभियेजी, तुमच्याकडे याच्या संदर्भातलं अधिकृत उत्तर काय आहे की पदोन्नतीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांच्या मविया सरकारनं का रद्द केलेलं आहे? या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटेल की पदोन्नतीमधलं आरक्षण रद्द व्हायला नको अशीच भूमिका होती। त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये अनेक दिवसापासून हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे त्या ठिकाणी एक निर्णय घ्यावा लागला आणि त्या ठिकाणी मे मध्ये तो GR काढावा लागला। आता की त्या म्हणजे पदोन्नतीमध्ये आरक्षण अनुसूचित जाती आणि जमातीला मिळालंच पाहिजे असं संवैधानिक अधिकार आहेत आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी आरक्षण मिळायला हवं। प्रकाश गजभिये, इतिहासात फार वेळ रमता येणार नाही। तुम्ही आरक्षण हटवलं का याचं काही एका वाक्यात उत्तर आहे आपल्याकडे?
तुमचं सरकार हे पुरोगामी सरकार आहे असं म्हटलं जातं. येता जाता नेहमीप्रमाणे शाहू फुले आंबेडकरांच्या विषयी आदरभाव आपल्या नेत्यांकडून व्यक्त होत असतो. मग दलित शोषित पीडित समाजाच्या साठी असलेलं पदोन्नतीतलं आरक्षण मविया सरकारनं का हटवलं याचं न्यायालयाला काय उत्तर देणार आहात? आरक्षण हे हटवलं गेलं नाही. आरक्षण त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टमध्ये निर्णय न झाल्यामुळे त्या ठिकाणी असा निर्णय घ्यावा लागला. अन्यथा भारतीय संविधानामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या संवर्गाला आरक्षण दिलंच पाहिजे. नाही, एक मिनिट. आता आपण वेगळ्या आरक्षणाबद्दल प्रकाश गजभियेजी आपण वेगळ्या आरक्षणाबद्दल बोलतोय, पदोन्नतीतल्या आरक्षणाबद्दल बोलतोय. आपल्या सोबत हरिभाऊ राठोड आहेत. हरिभाऊ राठोड, राष्ट्रवादीची ही भूमिका आपल्यापर्यंत पोहोचली असेल. ते म्हणतात आरक्षण आहे, आरक्षण नाही. हा नक्की गोंधळ इतका राष्ट्रवादीचा का उडालाय? आज प्रकाश गजभिये आणि राजू वाघमारे हे दोघेही बोलू शकणार नाही. अनेक वेळा त्यांना ऐकायलाच जाणार नाही. ते म्हणतील आम्हाला ऐकायला आलं नाही. कारण तुम्हाला सांगतो, गजभिये साहेब माझ्या सोबत होते. त्यांनी सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारलेत विधान परिषदेमध्ये. आणि आज का बोलत नाही? आज तुम्ही अशा पद्धतीने 7 मेचा GR हा असंवैधानिक आहे बोलताय, पण काय चालत नाही. तिकडे काही चालत नाही तुमचं. आणि म्हणून माझे मित्र आहात तुम्ही, परंतु तुमच्याच एका नेत्यांनी हे केलेले आहे कटकारस्थान, आणि त्याच्यामुळे असंवैधानिक. कदाचित या गोष्टीवर तुमचं सरकार पण जाऊ शकते. हे छोटीशी गोष्ट नाही. तुम्ही उघड अन्याय केलेला आहे. हरिभाऊ राठोड, आपण इतका मोठा दावा करताय की सरकारनं एक अत्यंत घटनाविरोधी काम केलेलं आहे आणि यामुळे सरकार जाऊ शकतं. इतका मोठा प्रकार हा असू शकतो हे सरकारला कळत नाहीये का? सरकारला या दृष्टीनं बघायचं नाहीये? नाही, सरकारने जाणून बुजून केलेलं आहे. आणि खरं म्हणजे मागच्या सरकारने केलं होतं हे की आशुतोष कुंभकोणी यांनी खोटी माहिती दिली. मी अनेक वेळा सांगितलं की 28-306 ही केस पेंडिंग नाही आहे. ती लीक झालेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या जर्नल सिंग आणि घोगरे यांची केस, एम नागराजन, या सगळ्या एकत्र 5 जजेसनी निर्णय दिलेला आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेंचची निर्णय दिलेला आहे. फक्त मागच्या सरकारचं प्लस पॉइंट हे होतं की आदरणीय आपले फडणवीस साहेब यांनी या 33% जागा भरायच्या नाही, त्या बाजूला ठेवल्या होत्या. अगदी गेल्या सरकारच्या काळात ज्या जागा बाजूला ठेवल्या होत्या, या वेळेला तर एक पाऊल पुढे पडलंय. हरिभाऊ, जागा भरून सुद्धा टाकलेल्या आहेत. हे सुद्धा आपल्याला चर्चेत घ्यावं लागेल. पुढच्या टप्प्यात ते घेऊ. राजू वाघमारे जी आपल्या सोबत आहेत. डॉक्टर वाघमारे, आता माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी माझी अपेक्षा आहे. राजू साहेब, स्पष्ट आणि थेट विचारतो, राष्ट्रवादीच्या मागे काँग्रेसची या मुद्द्यावर फरफट होतीये का? कारण तुमचे नेते जे आरक्षण रद्द झाल्यानंतर आक्रमक झाले होते ते आता पार गपगुमान आहेत. नाना पटोले बोलत नाहीत, नितीन राऊत बोलत नाहीत, वर्षा गायकवाड बोलत नाहीत. मग काँग्रेस पक्ष जो दलितांचा आणि अल्पसंख्याकांचा प्रतिनिधी म्हणून स्वतःला सांगतो, त्या पक्षाच्याकडे दलित आणि अल्पसंख्याक समुदायांना स्वतःवर होणाऱ्या अन्यायाच्या वेळेला पाहायचं की नाही पाहायचं? कसं आहे, मगाशी मी एक हरिभाऊ राठोड साहेबांची एक कमेंट ऐकली की यांना आता ऐकायला जाणार नाही. हरिभाऊ राठोड साहेबांना मला एकच सांगायचंय, ते ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा वयाने. प्रश्न असा आहे की डॉक्टर राजू वाघमारेला सगळ्या गोष्टी ऐकायला येतात आणि विरोधातल्या गोष्टी पण येतात आणि जवळच्या गोष्टी पण येतात, आणि मी कुठच्या गोष्टीवर गप्प बसत नाही. मी काते साहेबांना विचारा, त्यांच्या चॅनलवर स्पष्ट शब्दात या बाबतीत याच्या पूर्वीही बोललोय की काँग्रेस पक्ष पदोन्नती आरक्षणाच्या बाबतीत ठाम आहे. आमची भूमिका पक्की आहे. कोणी बोलो अथवा न बोलो, डॉक्टर राजू वाघमारेंनी दुसऱ्या दिवशी ती भूमिका घेतली होती. अगदी बरोबर आहे डॉक्टर वाघमारे. यासाठी मी तुमचं कौतुक करतो, कारण या पक्षातल्या अत्यंत अल्प अशा नेत्यांमध्ये आपण आहात जे या मुद्द्यावर सगळ्यात आधीपासून बोलता आहात. आपण बोललात, तुमचं कौतुक. मुद्दा त्याच्या आता पुढे निघून गेलाय. मुद्दा असा आहे की आपले हक्काचे दलित अल्पसंख्याक मतदार हे आपल्यापासून कोणी हिरावून घेतंय याची काँग्रेसला जाणीव होतीये का?
नाही, याची जाणीव काँग्रेसला नक्कीच आहे आणि काँग्रेस नेहमीच मायनॉरिटी, दलित, जे जे पददलित आहेत, रजले गांजले आहेत, त्यांच्या बाजूनी काँग्रेस उभी राहिलेली आहे. काँग्रेसने घटनेचं पालन करून त्या पद्धतीने सगळ्या लोकांना आधार दिलेला आहे. त्याच्यामुळे याची जाणीव काँग्रेसला आहे आणि म्हणून पटोळे साहेबांनी ज्यावेळी मी स्टेटमेंट दिली त्याच्यानंतर नानाभाऊ पटोळेंनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं की काँग्रेस पदोन्नती आरक्षणाच्या बाबतीत आमचं म्हणणं ठाम आहे, आम्ही त्या भूमिकेच्या पाठीमागे आहोत. पण मग त्याच्यामुळे वाघमारे साहेब, आम्ही आता नाना पटोले, नितीन राऊत, वर्षा गायकवाड गप्प का बसलेत? त्यानंतर त्यांनी काय पाठपुरावा केला? बघा, नाना पटोळे साहेबांनी हे स्पष्ट शब्दात सांगितलेलं, महाराष्ट्रात ते अध्यक्ष आहेत, त्यांनी त्याची कल्पना दिल्लीलाही दिली होती. प्रश्न आहे बाकीच्या दोन नेत्यांच्या बद्दल आपण प्रश्न विचारलेत, तर मला असं वाटतं की आपण या दोन्ही नेत्यांना आपण स्वतः हे प्रश्न विचारले तर बरं होईल की एक्झॅक्टली काय झालं. अगदी पण अगदी पक्षाचा अगदी प्रवक्ता त्यांनाही या आपण हा नात्याने प्रश्न आणि विचारलेलाच पक्षाचे होता. अध्यक्ष- चर्चेच्या अगदी सुरुवातीला आपण प्रकाश गजभियेंपासून चर्चेची सुरुवात जेव्हा केली तेव्हा त्यांना आरक्षण रद्द करण्याचं कारण विचारलं. दुर्दैवानं त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आलेलं नाहीये. याची नोंद चर्चेमध्ये सगळ्यांसमोर झालेली आहे. मला चर्चेला पुढे न्यायचं आहे. आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते आणि धर्मपाल मेश्राम आहेत. धर्मपाल मेश्राम भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून या चर्चेमध्ये प्रतिनिधित्व करतात. धर्मपाल मेश्राम, आपल्यासाठीचा थेट प्रश्न, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची या मुद्द्यावर राष्ट्रीय गोची झालीये का? जर झाली असेल तर जास्त नुकसान कोणाचं होतंय पदोन्नतीतलं आरक्षण महाराष्ट्रात रद्द झाल्याच्या नंतर? निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची गोची या संदर्भाने झालेली आहे. हे बघा, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिलं काम जर यांनी कोणतं केलं असेल ना, तर 18 फेब्रुवारी 2021 ला शासन निर्णय काढला आणि पदोन्नतीतलं आरक्षण संपवण्याचं परिपत्रक त्यांनी काढलं. जेव्हा दलित संघटनांचा रेटा वाढला आणि हा विषय चर्चेला आला तेव्हा 20 एप्रिलला यांनीच काढलेला 18 फेब्रुवारीचा शासन निर्णय रद्द केला आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या शासन निर्णयाद्वारे स्थगिती दिली होती आणि 33% जागा जैसे ते ठेवल्या होत्या, त्याच पद्धतीने त्यांनी 20 एप्रिल 2021च्या निर्णयाद्वारे त्या जागा जैसे ते ठेवल्या. दुर्दैवानं सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय काय झालं त्याची सर्वश्रुत आहे तो, आणि 7 मे 2021 ला यांनी पुन्हा शासन निर्णय बदलला आपला आणि थेट अमागासवर्गीयांना म्हणजे SC, ST, SBC या सगळ्यांचं आरक्षण नाकारलं. पण धर्मपाल मेश्राम, या सगळ्या चर्चेत सरशी कोणाची झाली? राष्ट्रवादीच्या दादागिरीची झाली का काँग्रेसच्या शरणागतीची झाली? त्याचं विश्लेषण आपण स्वतः आणि या महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेने करावं की सरशी कोणाशी झाली. नाही, विरोधक म्हणून आपलं मत मागतोय. मी निरीक्षण नोंदवेनच, मी त्याचं परीक्षण पण करेल. विरोधकांमध्ये नक्की मवियात या प्रकरणावर काय चाललंय असं वाटतं? हे बघा, यामध्ये जो काही घटनाक्रम आहे की अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन उपसमिती तयार झाली, त्यानंतर नितीन राऊत साहेब असतील, वर्षा गायकवाड असतील, पाडवी असतील, हे सगळे त्याचे सदस्य होते. जर समजा मी प्रश्न त्या तत्कालीन वेळेलाही उचलला होता की मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या संदर्भाने जर एखादा निर्णय घ्यायचा असेल या सरकारला, तर या सरकारमध्ये काय मागासवर्गीयांमध्ये मंत्री नाही आहेत त्या क्षमतेचे की ज्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती व्हावी? का अशी गरज पडली की अजितदादांच्याच अध्यक्षतेखाली ती समिती निर्माण करावी लागली? याच निमित्तानं चर्चेला आणखीन पुढे नेतो आणि आपल्यासोबत असलेल्या गुणरत्न सदावर्तेंना पटकन एक प्रश्न विचारतो. सदावर्तेजी, केवळ आणि केवळ अजितदादांच्या नेतृत्वाखाली पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या संदर्भातली बैठक झाली, समिती झाली, इतकंच नाही तर पुढे जाऊन चक्क जो कोटा रिकामा ठेवण्यात आलेला होता फडणवीस सरकारच्या काळात, तो भरून सुद्धा टाकला गेला अशी माहिती समोर येते. तुमच्याकडे या संदर्भातला काय तपशील आहे? किती जागा रिकाम्या होत्या, किती जागा रिकाम्या असलेल्या भरल्या गेल्या आणि त्या भरलेल्या जागा या खुल्या प्रवर्गातून भरल्या का तिथे मागासवर्गीयांना संधी मिळाली? प्रसादजी, थोडं डिटेल सांगतो. थोडं मला एक 30 सेकंदाचा वेळ द्या. जी. पदोन्नती आरक्षणाचे विषय या न्यायालयांमध्ये
म्हणजे पॉलिसीच्या आधारावर येण्याच्या अगोदर जर पदोन्नती आरक्षणाची जर कुणी हत्या केली असेल तर फार जबाबदारीनं सांगत आहे, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही, माझी कोणती संघटना नाही, विधान परिषद मला पाहिजे नाही, परंतु हक्काचा वकील या केसेसमध्ये 17 पैकी 9 केसेसचा वकील सर्वोच्च न्यायालयातला आणि विद्यमान हायकोर्ट आणि ट्रिब्युनल मधला मी वकील ह्याच केसेस मधला, म्हणून मी अधिकारवाणी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यातला पहिला मुद्दा, अशोक शंकरराव चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र आणि विद्यमान मंत्री आणि मराठा ते काय संघटनेचे ते काय एक उपसमितीचे अध्यक्ष, यांची संस्था शारदा भवन शिक्षण संस्था विरुद्ध जी केस झाली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला नावं घेऊन सांगू शकतो, 1000 नावं. पहिल्यांदा पदोन्नतीत आरक्षण देऊ नये अशी भूमिका अशोक शंकरराव चव्हाण ज्या संस्थेचे सर्वस्वी आहेत त्यांनी घेतली आणि तिथून आरक्षणाच्या पदोन्नतीतल्या आरक्षणाची कतलेला सुरुवात झाली. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की माननीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मध्ये तुम्हाला सांगतो, आता तुम्ही 2 मंत्र्यांची नावं घेत होता तुमच्या डिबेटमध्ये, मी तुम्हाला श्री महावीर दवणे विरुद्ध महाराष्ट्र शासनाची केस, जिची केस ज्या केसचा निकाल 1 महिन्याभरा अगोदर 4 आठवड्याच्या अगोदर लागला, जे मंत्री म्हणजे जे नागपूरचे मंत्री आहेत त्यांचं नाव आपलं राऊत आणि जे पाटोलेंचा उल्लेख करण्यात आला, या दोघांच्या अधोरेखित गोष्टी आणि अजित पवारची अधोरेखित गोष्ट करत मी तुम्हाला सांगत आहे, ती काय सांगत आहे महाराष्ट्र ऐकत आहे. तुम्हाला सांगतो प्रसादजी, ती ज्यावेळेस जे नितीन राऊतांचं पत्र मी माननीय न्यायालयामध्ये दाखवलं की पदोन्नतीत आरक्षण द्या असं नितीन राऊतांनी हे पत्र लिहिलेलं आहे सरकारला, आणि तुम्ही ह्या पत्राला सरकारचं म्हणणं म्हणून गृहीत धरा. माननीय न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या द्विपीठासमोर असं स्पष्ट करण्यात आलं की ते पत्र त्यांचं व्यक्तिगत आहे आणि ती सरकारची भूमिका नाही आहे. अगदी गुणरत्न सदावर्तेजी, या संदर्भातला तपशील आपण चर्चेत अनेकदा आणलेला आहे आणि त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं पडद्यामागे काय चाललं होतं ते आपण अधोरेखित केलेलं आहे. मला डॉक्टर वाघमारेंना या विषयावर बोलतं करायचं आहे. डॉक्टर वाघमारे, आपल्या पक्षाचे मंत्री पदोन्नतीतल्या आरक्षणाच्यासाठी आग्रह धरतात, पत्र देतात, मात्र न्यायालयामध्ये सरकारचा अधिकृत वकील काय सांगतो की ही मंत्र्याची वैयक्तिक भूमिका आहे, म्हणजे मवियाला पदोन्नतीतलं आरक्षण मान्य नाही. मग काँग्रेस करणार काय आणि किती दिवस काँग्रेसच्या भूमिकेची वाट पाहायची आहे? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की ज्यावेळी 3 पक्षांचं सरकार बनवतो आपण, त्यावेळी प्रत्येक पक्षाची वेगवेगळी भूमिका असते आणि या भूमिकेला एकत्र घेऊन ऍडजस्टमेंट करून आपल्याला पुढे जायचं असतं. त्याच्यामुळे ती जी भूमिका सरकारची तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये आमच्यामध्ये मतभेद असतील, पण अशी कोणतीही परिस्थिती नाही की ते मतभेद संपुष्टात येणार नाहीत किंवा ऍडजस्टमेंट त्याच्यामध्ये होणार नाहीत. आमचे प्रयत्न आम्ही सुरू ठेवलेले आहेत. आम्ही महाविकास आघाडीचा एक महत्वाचा घटक आहे, त्याच्यामुळे आमचे प्रयत्न आम्ही काही सोडलेले नाहीत. पण डॉक्टर वाघमारे, आपण असं म्हणता की आपण प्रयत्न सोडलेले नाहीत. मला हरिभाऊ राठोड यांना विचारायचं आहे. हरिभाऊ, तुम्हाला वाटतंय की सत्तेत असलेली काँग्रेस आणि त्यात सुद्धा काँग्रेसचं बिगर दलित नेतृत्व, बिगर मागासवर्गीय नेतृत्व आणि स्पष्टपणे मराठा मंत्री हे काँग्रेसला पदोन्नतीतल्या आरक्षणावर बोलू देतील? कारण मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर राजू वाघमारे यांनी जितकी खुली भूमिका या मुद्द्यावर घेतली, महाराष्ट्र काँग्रेसचा इतर प्रवक्त्यांपैकी एकही माणूस या विषयावर बोलायला सुद्धा तयार नाहीये. डॉक्टर वाघमारे यांचं कौतुक याच्यासाठी, कारण ते या मुद्द्यावर एकटे पडलेत पक्षात, पण त्यांनी आपली भूमिका कायम ठेवलेली आहे. अगदी तुम्ही प्रस्तावनेमध्येच सगळं स्पष्ट केलेलं आहे. ते मध्यंतरी जे या लोकांनी थोडी भूमिका घेतली होती ती त्यांनी का सोडून दिली? काँग्रेसने का सांगत नाही की आम्ही पाठिंबा काढून घेतो म्हणून? कशाला तुम्ही त्यांच्या मागे फरफट करताय? तर तुमची भूमिका शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, भटक्या विमुक्तांना न्याय द्यायची असेल तर तुम्ही या पक्षाच्या मागे राहून तुम्ही शेवटी कोणाचं नुकसान करताय?
जे तुमचे मतदार आहेत, जे तुमचे हक्काचे मतदार आहेत, त्याचा तुम्ही जर विचार करत असाल, वाघमारे खरोखरच म्हणजे मी सुद्धा त्यांना बघितलंय अनेक वेळा, ती बाजू घेतात पण तिथे कोणाचं चालत नाही. त्यामुळे हरिभाऊ, मला हा असं अत्यंत वाटतं महत्वाचा मुद्दा आहे. मला हेच विचारायचं आहे डॉक्टर वाघमारेंना की डॉक्टर वाघमारे, आता सर्वोच्च न्यायालय विचारतंय की पदोन्नतीतल्या आरक्षणाला हटवण्याची भूमिका का घेतली आहे, त्याचं उत्तर देण्यासाठी काँग्रेसला आपली भूमिका ठरवावी लागेल. तुमचे मराठा मंत्री या विषयावर बोलत नाहीत, जणू काही त्यांना आपल्या वर्गाच्या पलीकडे जायचंच नाहीये, आपण काँग्रेसचे आहोत याचं विस्मरण झालंय का त्यांना? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट, अशा प्रकारे कोणतंही विस्मरण आमच्या कोणत्याही मंत्र्यांना झालेलं नाही आहे. कारण याच्या अगोदर, ह्या केसच्या अगोदर पण पदोन्नतीचं आरक्षण सुरू होतं, त्यावेळी पण ते मंत्री होते आणि काँग्रेस सत्तेमध्ये होती आणि काँग्रेसमध्ये मराठा मंत्री होते आणि राष्ट्रवादीय होते. त्याच्यामुळे अशी काही गोष्ट ही नवीन झालेली आहे आणि त्याच्यामुळे कोणाला प्रॉब्लेम होतोय अशातला भाग नाही आहे. त्याच्यामुळे याच्यामुळे कोणाचं नुकसान होतंय किंवा कोणत्या दुसऱ्या वर्गाचं नुकसान होतंय हाही भाग नाही आहे. घटनेमध्ये दिलेला आहे, घटनेने दिलेल्या तत्वानुसार आरक्षण चालू होतं आणि ते मिळालं पाहिजे अशी आमची पण स्पष्ट डॉक्टर भूमिका आहे. वाघमारे, आणि पण डॉक्टर मागासवर्गीयांच्या वाघमारे, आपण मागे असं म्हणता आहात की इतर कुठल्या वर्गाचं नुकसान होत नाही. मी अजित पवारांचं एक विधान थोड्या वेळापूर्वी ऐकवलं, त्याचा संदर्भ घेऊन प्रकाश गजभियेंना बोलत करतो. प्रकाशजी, जेव्हा आपल्या राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्यानं अजित पवार म्हणतात की मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत झालेलं नुकसान भरून दिलं जाईल आणि त्यानंतर पदोन्नतीतलं आरक्षण रद्द केलं जातं, या दोन्हीचा परस्पर संबंध तुम्हाला वाटतो का? एक, तुम्हाला तो स्वतः पटतो का? दोन, आणि तिसरं, तुम्ही काँग्रेसच्या पायाखालचं जाजम खेचता आहात असं निरीक्षण आहे, पटतंय का? मी आपल्या मताशी बिलकुल सहमत नाही. कारण की अजितदादा असो किंवा शरद पवार साहेब असो, यांची भूमिका एक विचार तुम्ही बघितला आहे. आरक्षण देण्याची भूमिकाच पवार साहेबांची राहिलेली आहे. मग ते ओबीसीला असो, महिलांना असो किंवा अन्य त्या ठिकाणी कुठल्याही वर्गाला असो, ते आरक्षण देण्याचीच भूमिका त्याच्यापर्यंत राहिलेली आहे. प्रकाश गजभिये, फार बरं झालं आपण हे बोललात की पवार साहेबांची भूमिका, प्रकाश गजभिये, फार बरं झालं आपण हे बोललात की पवार साहेबांची भूमिका आरक्षण देण्याची आहे. पण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी पदोन्नतीतल्या आरक्षणावर काय वक्तव्य केलंय तुम्हाला आठवत असेल, तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर सांगा. त्या बाबतीतल्या एकूणच भूमिकेबाबत संदिग्धता आहे. कारण तुमच्याच प्रवक्त्यांनी, नवाब मलिक यांनी मंत्री असतानाही हे वक्तव्य केलं की पदोन्नतीतलं आरक्षण मिळालं पाहिजे, बैठका होतील. बैठका झाल्या आणि त्याच्यातून काँग्रेसच्या मंत्र्यांना जवळपास अपमानित करून बाहेर काढलं गेलं. प्रकाशजी. नाही, बिलकुल काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी आहे. सत्ता चालवत असताना किंवा राज्याचा गाडा चालवत असताना आताच त्या ठिकाणी आमचे मित्र वाघमारे साहेबांनी विशद केलं की अनेकांचे मत हे वेगवेगळे तिघा पक्षाचे असू शकतात, परंतु एक आपल्याला एक कॉमन अजेंडा असल्यामुळे त्याच्यावरती येणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुमच्या घरी ठेवा. संविधान काय म्हणतंय? अहो, संविधानाची पायमल्ली होत आहे ना. माझं तुमचे काय मत आहे? तुमचे काही मत असू शकतात. संविधानाची पायमल्ली होणार नाही. राठोड साहेब, तुम्हाला एक माहित आहे की आरक्षणाचं जे भिजत गोंगड हे सुप्रीम कोर्टात अडकलेलं आहे. आरक्षणाचं भिजत गोंगड हे सरकारकडे पडलेलं आहे आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कालपर्यंत काँग्रेसमध्ये होता, आता त्या ठिकाणी आपण गेला. माझं एवढंच म्हणणं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये शरदचंद्र पवार साहेब हे आरक्षण शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसींना दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला असं प्रकाश गजभिये वाटत असेल तर तशा प्रकारे कृतीत सुद्धा वागताना तुम्ही दिसले पाहिजे. राष्ट्रवादीचं तसं वागणं आत्ताच्या घडीला तरी दिसत नाहीये, हे खेदानं नमूद करावं लागेल. आणि हे असं का आहे याच्या संदर्भातलं एक निरीक्षण मी आधी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून घेतो आणि त्यानंतर धर्मपाल मेश्राम. आधी गुणरत्न सदावर्ते, 30 सेकंदात सांगा, राष्ट्रवादीला पदोन्नतीतलं आरक्षण हवंय की नकोय? हे एकदम नालायकीचं भाष्य आहे की भिजत घोंगड. संविधान जेव्हा सांगताय तेव्हा घोंगड्याचे मालक आणि भिजत ठेवण्याची जी भूमिका असते ना, ती अत्याचारी भूमिका, ती यांना शोभते, यांनी बोलत राहावं. दुसरी गोष्ट, तो आता वारंवार बोललं चाललंय ना,
सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. अहो, सर्वोच्च न्यायालयात पेंडिंगच्या बाबतीमध्ये ऑलरेडी इंटरिम ऑर्डर झालेली आहे आणि विद्यमान केंद्रातल्या मोदी सरकारने 15/6/2018 स्पष्टपणे तुमच्या चीफ सेक्रेटरीला सांगितलंय की पदोन्नतीतलं आरक्षण चालू ठेवा म्हणून. हे का तुम्ही बोलून दाखवत नाही? आणि तिसरी गोष्ट, हे मागासवर्गीय लोक काही काँग्रेसच्या म्हणजे पार्टीला नाही. आरक्षण या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. आतापर्यंत दलित आणि मागासवर्गीयाच्या विरोधात दलित म्हणू असणारा नका, माफी भारतीय मागा. जनता पार्टी दलित म्हणू आता ते नका. कधीच त्या ठिकाणी दलित आता किंवा आदिवासी हे समजलेले आहे. तुम्ही आंबेडकरी रक्ताचे होऊ शकत नाही. तुम्ही आंबेडकरी बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आरक्षण थांबवणारे शरद पवार आणि अजित पवार आहेत. तुम्ही आम्हालाच अधिकार आहे, कारण या ठिकाणी आरक्षण हे ओबीसींना असो किंवा त्या ठिकाणी दलितांना असो किंवा आदिवासींना असो, तो आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शरदचंद्र पवार साहेबांनी केलं. हे आपण विसरू शकत नाही. महाराष्ट्र विसरू शकत नाही. बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकाचा त्या ठिकाणी ओबीसीला आरक्षण देण्याचं जर काम केले असेल तर ते महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी केलं. हे तुम्ही बघितलेलं आहे. तुम्हाला सांगू इच्छितो कुठल्याही परिस्थितीमध्ये, आणि उद्याही जर आरक्षण हवं असेल पदोन्नतीमध्ये तर ते फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी देऊ शकते. याच्यात हस्तक्षेप करतो. एकच मिनिट थांबा. सगळ्यांनी आवाज आपापले कमी करा. इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आला. प्रकाश गजभिये न कळत खरं बोलून गेले. आरक्षण द्यायचं असेल तर ते काँग्रेस राष्ट्रवादी देईल. मग शिवसेनेचं काय? मवियातल्या शिवसेनेची भूमिका काय आहे? प्रकाश गजभिये शिवसेना सोबत आहे. शिवसेनेला निर्णय, आमचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे, त्याच्यावरती हे महाविकास आघाडी सुरू आहे. आणि आता कुठले निर्णय जे घेतले असतील ते महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत चांगले निर्णय. ठीक आहे. आताच्या घडीला विषय पदोन्नतीतल्या आरक्षणाचा विषय आहे. एक मिनिट सदावर्तीजी जरा थांबा. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मला पटकन हरिभाऊ राठोड यांना बोलता करायचं आहे. हरिभाऊ, आता न्यायालयात पुढची लढाई कशी असेल? ती कोणासाठी अवघड असेल? मी कालच दिल्लीहून जाऊन आलो. एक तर आठवले साहेबांना भेटलो आम्ही. जे डीओपीटीचं लेटर होतं ते डीओपीटीचे आताच सदावर्ते साहेबांनी जो उल्लेख केला ते का इम्प्लिमेंट केलं नाही अशी विचारणा केली आम्ही. त्याच्यावर त्यांनी रिमाइंडर टाकलेला आहे. आणि मी स्वतः सुप्रीम कोर्टात आहे या विषयावर. आणि माझी सुद्धा केस 14 तारखेला येणार आहे. पुढची भूमिका हेच आहे, विजय आमचाच होणार आहे. सत्यमेव जयते. त्यामुळे भाऊ, आपण म्हणताय की सत्यमेव जयते. मला दुसरा प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे तो धर्मपाल मेश्राम यांना. धर्मपालजी, केंद्रानं पदोन्नतीतलं आरक्षण महाराष्ट्रात लागू झालेलं का नाही असा प्रश्न विचारलाय. याचा पाठपुरावा तुम्ही राज्य पातळीवरून करणार आहात का? निश्चितपणाने आमची भारतीय जनता पक्षाची अशीच भूमिका राहिलेली आहे. आणि कोणी कितीही आरोप केले आणि कितीही आपलं दाखवलं तरी पण जे सत्य आहे ते सत्य आहे. देवेंद्रजी फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना या सगळ्या प्रकरणाला स्थगिती दिली होती. विसरून कसं चालेल? म्हणजे तुम्ही जे काय कराल, दलितांची कत्तल तुमच्या काळात होईल, दलितांची अब्रू चव्हाट्यावर तुमच्या काळात आणल्या जातील आणि तरी तुम्ही भाजपवरती दोषारोपण करायचं, हे नाटक कुठपर्यंत चालेल? अहो, नितीन राऊत आणि नाना पटोले स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष असताना तोंडगशी पडले. कॅबिनेटच्या मंत्रिमंडळामध्ये यांना हाकलून लावलं गेलं. मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ देखील दिली नाही. एवढा अपमान सहन करून देखील जर काँग्रेस अशा पद्धतीने वागणार असेल आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे हे प्रकाश गजभिये स्वतः एका संघटनेला घेऊन अजित पवारांना भेटायला गेले होते. ठीक आहे, याच्यावर एकदा काँग्रेसचंही उत्तर घेणं गरजेचं आहे. डॉक्टर वाघमारे, वेळेच्या मर्यादेपोटी आपल्याला 1 मिनिटापेक्षा जास्त कालावधी आत्ता देता येणार नाहीये. पुढच्या चर्चेच्या भागात सुद्धा आपण बोलूच. पण आत्ताच्या घडीला एक प्रमुख आक्षेप नोंदवला गेला की काँग्रेसच्या मंत्र्यांची भूमिका न ऐकली जाऊन सुद्धा काँग्रेस सत्तेत राहतेय. काय कारण आहेत? सत्ता गोड आहे? सगळ्यात पहिली गोष्ट की अशा अफवांवर विश्वास ठेवायला जय महाराष्ट्राचे प्रेक्षक वेडे नाही आहेत. असं कोणत्याही परिस्थितीत झालेलं नाहीये. आणि मला हसू येतंय की आरक्षणाच्या भूमिकेवर भाजपचे प्रवक्ते
त्यांनी स्वतः भाजपचे सांगितलं, प्रवक्ते स्वतः ज्या कॅबिनेटच्या समोर पद्धतीने सांगितलं बोलतायत की मी आता त्या मुख्यमंत्र्यांना पद्धतीने अहो भेटायला जातो. भाजपकडे नैतिकता आहे का मुख्यमंत्र्यांनी हो? दिली नाही. कॅबिनेटच्या भाजपकडे बैठकीत नैतिकता आहे का? आणि भाजप ज्यांना चालवतंय आणि भाजपच्या इशाऱ्यावर जे लोक बोलतायत त्यांना तरी नैतिकता आहे का? अहो या देशामध्ये लोकशाही टिकवण्याचं काम, संविधान टिकवण्याचं काम, संविधानाखाली दलित, ओबीसी सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलंय. त्याच्यामुळे यांना नैतिकता नाही. आणि भाजपचा बोलवता धनी भाजप सारखं बोलवतंय त्यांना. ठीक आहे. वाघमारे भूमिका मांडताना पण थोडा गोंधळ होतोय. वाघमारे भूमिका मांडताना गोंधळ होतोय. वेळेची मर्यादा असल्याने मी इथेच थांबवतोय. आपल्याला आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.